मराठी, ते धडक ते धडक. कान, नाक आणि घशा संदर्भातील आजाराची आता चिंता सोडा. विटा शहरात अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे आता अचूक निदान आणि खात्रीशीर उपचार उपलब्ध. डॉक्टर ऐश्वर्या काकडे यांचे श्री समर्थ कान नाक घसा हॉस्पिटल 24 तास आपल्या सेवेसाठी सज्ज. संपर्क आपल्या स्क्रीनवर. मणक्याच्या जुनाट आजारासह गुडघेदुखी, मानदुखी, खांदादुखी, टाचदुखी आणि हातापायाला मुंग्या येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बंडकर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने. संपर्क डॉक्टर बंडकर हाडांचे हॉस्पिटल, विटा. लेंगरे गटातील गावागावात सोनिया बाबर यांनी पायाला भिंगरी लावली आहे. आपल्या मैत्रिणींच्या प्रचारासाठी सोनिया बाबर यांनी रान तापवण्यास सुरुवात केली आहे. मनीषा बागल आणि पायल कदम यांच्यासाठी सोनिया बाबर यांनी परिसर पिंजून काढलाय. जोंधळखिंडी गावात जोरदार प्रचार यंत्रणा राबवत सोनिया बाबर यांनी विरोधकांना खुलं आव्हान दिलंय. तर दुसरीकडे ही निवडणूक वनवे असल्याचे कार्यकर्त्यांनी स्पष्ट करून टाकलंय. या पद्धतीने गावामध्ये म्हणजे सध्या वनवेच चाललेला आहे. आता प्रचाराला येतात सर्वजण होतं, परंतु या गाव भाऊंच्या श्रद्धेवर अवलंबून आहे. भाऊंच्यावर अफाट श्रद्धा या गावची आहे आणि भाऊंची या गावावर होती आणि म्हणून हे गाव भाऊंना विसरणार नाही. पायलताई आणि मनीषाताई त्यांना आम्ही भरघोस मताने मतदान देऊन त्यांना विजय करणार, हे जोंधळकरांचा एक शब्द आहे. अनिल भाऊंचं एवढं प्रेम आहे म्हणजे लहान मुलांना जरी विचारलं तरी पहिलं मत कुणाला करायचं, अनिल भाऊंना करायचं. सगळ्या लोकांच्या लहानापासून बारक्यापर्यंत या गावात येऊन मी 28 वर्ष झालं, पण सगळ्यांच्या मनात अनिल भाऊंचीच हे प्रतिक्रिया. त्याच्यामुळं अनिल भाऊंनाच, धनुष्यबाणालाच आम्ही मतदान करणार आणि जोंधळखिंडी गावातलं 100% मतदान हे धनुष्यबाणालाच होणार. लेंगरे येथे सोनिया वहिनी बाबर यांनी जोरदार प्रचार यंत्रणा राबवत माझ्या मैत्रिणीसाठी मी इथं आल्याचे सांगत शक्ती प्रदर्शन केलंय. यानंतर सोनिया बाबर यांचा प्रचार रथ जोंधळखिंडी गावात पोहोचला. यानंतर मात्र शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी ही निवडणूक वनवे असल्याचीच घोषणा करून टाकली आहे. बघूया काय म्हणतायत शिवसेनेचे कार्यकर्ते. जिल्हा परिषद निवडणूक 2026 तसंच पंचायत समिती खानापूर विटा या निवडणुकीच्या सध्या निवडणूक लागलेली आहे, त्याचा प्रचार सुरू आहे. या गावामध्ये स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांनी इतकी कामं केलेली आहेत. मी परवाच एका भाषणामध्ये बोललो, 99.99% सर्व या गावातली विकासाची कामं भाऊनी केलेली आहेत. त्याच्या पुढचं सर्वात त्याच्यावर शिखर म्हणजे की टेंबूचा पाणी पुरवठा आहे म्हणून इथले शेतकरी सध्या अत्यंत खुशीत आहेत, अत्यंत आनंदात आहेत. त्यामुळं अनिल भाऊ आणि त्यांचा पक्ष किंवा त्यांची पार्टी त्याच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांचे चिरंजीव आत्ताचे आमदार सुहासभाई बाबर यांनी तर त्याच्याही पेक्षा पुढं काम करायला सुरुवात केलेली आहे. आणि त्यांना साथ देणारे आमच्या जिल्हा परिषद गटातील उमेदवार मनीषाताई बागल, यापूर्वी पंचायत समितीच्या माजी सभापती होत्या. अगदी घरगुती संबंध असल्या का त्या गावावर त्यांचं प्रेम आहे, अजूनही पुढं टिकणार आहे. त्याबरोबरच पंचायत समितीला उभं राहिलेल्या आता पायलताई कदम याही उमेदवार चांगले आहेत. तर या सर्वांना, या गावानं प्रश्नच नाही की या गावामध्ये किमान 80% मतदान हे भरघोसपणे धनुष्यबाण या चिन्हाला होईल. आमचं चिन्ह धनुष्यबाण आहे. उमेदवार हे 1 नंबरलाच आहेत दोन्ही, पण पंचायत समितीलाही 1 नंबरला त्यांचं नाव आहे, जिल्हा परिषदेला 1 नंबरला त्यांचं नाव आहे. त्याच्या बटना पुढं म्हणजे बटन दाबून, त्या नावापुढचं बटन दाबून आमचं गाव भरघोस मत, कारण भयानाच मागल्या वेळेला आम्ही या गावानं जवळजवळ 500 मताचं लीड दिलेलं आहे. तेच लीड यावर्षी किमान 1-2 मतं तरी वाढतील याचा आमचा कसोशीनं प्रयत्न चालू आहे आणि त्या दृष्टीनं आम्ही ते करून दाखवू. आणि या पद्धतीने या गावामध्ये म्हणजे सध्या वनवेच चाललेला आहे. आता प्रचाराला येतात सर्वजण होतं, परंतु या गाव भाऊंच्या श्रद्धेवर अवलंबून आहे. भाऊंच्यावर अफाट श्रद्धा या गावची आहे आणि भाऊंची या गावावर होती आणि म्हणून हे गाव भाऊंना विसरणार नाही. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून मी
एक उमेदवार असे 2 अनिल भाऊ आणि सुहास भैयाने आम्हाला असे उमेदवार दिलेत, पायलताई आणि मनीषाताई. त्यांना आम्ही भरघोस मताने मतदान देऊन त्यांना विजयी करणार, हे जुंदळगेकरांचा एक शब्द आहे. ही व्यक्ती आहे सामाजिक कार्यकर्ते. ही जवळजवळ सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यातनं फिरतात. एकंदरीत जर त्यांचा जर अंदाज घेतला तर यावेळेला शिवसेनेला ओढा सर्वांचा जास्त आहे. आणि असून सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सर्व काही व्यवस्थित चाललंय. महाराष्ट्र राज्य चाललंय व्यवस्थित. जिल्हा परिषदेच्या आणि तालुका पंचायतच्या निवडणुका लेंगरे गट या गटातून लेंगरे तालुका पंचायतच्या उमेदवार ह्या आपल्या पायलताई कदम भूड आणि जिल्हा परिषदेच्या गटाच्या मनीषाताई बागल ह्या उभे आहेत. यांचा आमचा पहिल्यापासून म्हणजे तसा संपर्क आहे. त्या ज्या वेळेला तालुका पंचायतच्या सभापती होत्या तेव्हापासून त्यांचा परिचय किंवा त्यांचं काम आम्हाला माहिती आहे. आणि त्यामुळं आम्ही अनिल भाऊच्या अगदी पिढीपासून आम्ही अनिल भाऊ म्हणजे जोंधळखिंडी असं एक सूत्र होतं आणि त्याप्रमाणे भैयाच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण एकत्र आलेलो आहे. आणि भैया जे सांगतील ते आम्ही आत्तापर्यंत शब्द पाळत आलेलो आहे. आणि त्यामुळं भैयाचं जे आत्तापर्यंतचं काम आहे ते नावलौकिक आहे. तुम्हाला माहीत नसेल की विटाच्या नगरपालिकेचं जवळजवळ 50 वर्षाची जी कारकीर्द ज्यांची होती ती पालटून आज आनंद अनिल भावना सुद्धा एक प्रकारचा आनंद झाला असेल. आज त्यांनी यशस्वीरित्या तिथं आपली सत्ता केलेली आहे. आणि अशा ह्या त्यांच्या नेतृत्वाखाली असे हे जे उमेदवार आज उभे राहिलेले आहेत त्यांना आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे. त्यांना भरघोस आमच्या गावातून मतदान होणार हे 100% ते उमेदवार त्यांनी निश्चिंतपणे राहावं याबद्दल काही शंका नाही. सांगता येईना आणि सहनही होईना, शौचावाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध तर नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदनारहित विनाटका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी एससी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. जिओ मराठी, ते धडक